नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून 4 मस्त अशा टेस्टी रेसिपीज बनवणार आहोत, ज्या तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता। बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यानंतर यामध्ये पाव कप बेसन घालायचं आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे। यातलं थोडं थोडं घालत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे। तर इथे आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि लागेल तसे यामध्ये आणखी पाणी घालू। तर इथे पहा, पाणी घालून हे पीठ मी असं करून घेतलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात ठेवा। यानंतर यामध्ये आता भाज्या घालायच्या। तर इथे मी 1 कप मेथी घालते। मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। यानंतर यामध्ये मी किसलेला गाजर घातला आहे। बारीक चिरलेला कांदा यामध्ये मी घातला आहे। आता यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे। तर इथे मी 4 ते 5 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। तर यामध्ये आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकतो आणि भाज्यांचं प्रमाणसुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। आता इथे मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। यानंतर यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। यामुळे थोडासा आंबटपणा येईल रेसिपीला। लिंबाचा रस नसेल तर तुम्ही याऐवजी 2 चमचे दहीसुद्धा घालू शकता। मिक्स करून घेऊया। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर रेसिपीला छान खमंगपणा येण्यासाठी यामध्ये आपण फोडणी घालतोय। तर इथे मी 1 चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं। यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलं आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घातला। ही फोडणी या तयार मिश्रणावर घालायची आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता इथे पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। इथे बेकिंग सोडा ऑप्शनल आहे। तुम्ही बेकिंग सोड्याशिवाय सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। बेकिंग सोड्यामुळे छान रेसिपीला जाळीदारपणा येईल। आता बेकिंग सोडाला ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपलं तयार आहे। इथे मी आता गॅसवरती 1 तडका पॅन ठेवला आहे। यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे। तर इथे मी आज हे तडका पॅनमध्ये बनवते। तुम्ही मोठा जो आपला नेहमीचा पॅन असतो त्यामध्ये सुद्धा हे बनवू शकता। आता इथे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। यानंतर पाव चमचा यामध्ये सफेद तीळ घालायचे आहेत। आता यावरती 1 चमचा आपलं तयार मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर हे करायचं आहे, जास्त पातळ करू नका। हे पसरवून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं एका बाजूने हे आपण भाजून घेऊ। 3 मिनिटांनंतर झाकण काढून हे आता मी उलटून घेते। तर पाहू शकता किती मस्त हे भाजलं गेलं आहे। पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे पुन्हा झाकण ठेवलं आहे आणि पुन्हा मी दुसऱ्या बाजूने सुद्धा याला 3 मिनिटं भाजून घेतलं। तर हे अगदी मस्त असं दोन्ही बाजूने खरपूस असं भाजलं गेलं आहे। काढून घेऊया। तर इथे मी हे दह्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व केलं आहे। तर ही होती आपली खूपच चवदार अशी पहिली नाश्त्याची रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। इथे आता मी 1 कप रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे दह्याच्या कपामध्येच मी अर्धा कप पाणी घेतलं आहे। हे सगळं यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आता आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं आणखी यामध्ये पाणी घालू। तर इथे मी आणखी पाव कप पाणी घेतलं आहे। हे आपल्याला घट्ट हवं आहे, त्यामुळे एकत्र पाणी घालू नका। थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर आता इथे मी विस्कर घेतला, याने छान हे असं बीट करून घेऊया, म्हणजे दही
रवा आणि पाणी छान एकजीव होईल. यानंतर 15 मिनटं हे असं झाकून ठेवायचं आहे. आता यामध्ये घालण्यासाठी आपण भाज्या परतून घेऊया. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला. यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे. तर इथे मी पाव चमचा यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग घातला. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. हिरवी मिरची तेलावरती परतून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये एक चमचा कच्ची चण्याची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ घातली. या डाळी मी आधी पुसून घेतल्या होत्या. डाळी आता किंचित रंग बदलेपर्यंत परतून घेतल्या. यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या. तर इथे मी टोमॅटो, कांदा, बारीक चिरलेला गाजर आणि शिमला मिरची घेतली. या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत आणि आता भाज्या सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 3 ते 4 मिनटं भाज्या छान परतून घेतल्या. भाज्या सॉफ्ट झाल्यात. आता या भाज्या आपल्याला या रव्याच्या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत. तर हे यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घातलं आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची यामध्ये. हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं छान एकजीव केल्यानंतर यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 प्लेट तेलाने ग्रीस करून घेतल्यात. यामध्ये 1 चमचा हे तयार पीठ घालायचं आहे. हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये 1 प्लेट मी उलटी करून ठेवले आणि त्यावरती दुसरी 1 प्लेट ठेवले. त्यामध्ये या आपल्या पिठाच्या प्लेट्स ठेवायच्यात आणि झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं ही प्लेट इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर इथे साधारण 10 मिनटं झालेत. आपण पाहूया. तर ही इडली आपली छान फुगली आहे. आपण थंड करून ही इडली काढून घेऊ. तर ही आपली मस्त रव्याची प्लेट इडली तयार आहे. तर ही होती आपली नाश्त्याची झटपट होणारी दुसरी रेसिपी. आता बनवूया रव्यापासून तिसरी रेसिपी. तर इथे मी 1 कप यामध्ये रवा घेतला. जाड किंवा बारीक घालायचा रवा घेऊ शकता. यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. यानंतर आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता मी अर्धा चमचा यामध्ये जिरं घालते. यानंतर किसलेलं आलं यामध्ये घालायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. हे आता आपण मिक्स करून घेऊया. त्याआधी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर अर्धा कप पाणी इथे मी सगळं घातलं. यामध्ये मिक्स करूया. तर हे आपल्याला घट्टच हवं आहे. तर यापेक्षा जास्त पाणी यामध्ये घालू नका. आता हे तयार पीठ आपण 15 मिनटं झाकून बाजूला ठेवणार आहोत आणि जर हे घट्ट झालं तर आणखी थोडंसं पाणी घालू. तर इथे पहा 15 मिनटानंतर हे असं आहे, थोडंसं घट्ट झालं आहे. तर हे जास्त घट्ट वाटतं आहे म्हणून यामध्ये मी 1 ते 2 चमचे पाणी घालते आणि पुन्हा मिक्स करून घेते. तर आता हे अगदी परफेक्ट पीठ आपलं तयार झालं आहे मेदूवडे बनवण्यासाठी. यामध्ये आता मी चिमूटभर बेकिंग सोडा घालते. पाव चमच्याच्या अर्धा इथे मी बेकिंग सोडा घातला. मिक्स करून घेऊया. तर बेकिंग सोड्यामुळे आपले मेदूवडे छान जाळीदार आणि हलके होतील. हे व्यवस्थित आता मिक्स करून घेतलं आहे. आता याचे आपण मेदूवडे बनवून घेऊया. तर इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. आता इथे मी एक पहा झारा घेतला आहे. यावरती
थोडंसं पीठ घालायचं आहे उलट्या बाजूवरती, पाणी लावून घेतलं आहे मी आधी, आणि आता असा हा मेदूवडा अलगद तेलामध्ये सोडायचा आहे. तर असेच आपण इथे आणखी तयार करून घेऊया. तर या झाऱ्याला आधी पाणी लावून घ्यायचं, त्यानंतर थोडंसं पीठ ठेवायचं आणि असा मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे. तर इथे आता हे मेदूवडे आपण दोन्ही बाजूने गॅसची फ्लेम मंद ठेवायचे आणि फ्राय करून घ्यायचेत, म्हणजे ते आतपर्यंत छान फ्राय होतील. तर इथे पहा हे मेदूवडे आपले तयार आहेत. सांबार आणि चटणीबरोबर मी सर्व केलेत. तर अगदी झटपट हे मेदूवडे तयार होतात. ही होती आपली तिसरी रेसिपी. आता बनवूया आपली शेवटची आणि चौथी रेसिपी. तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे. हा रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता, कारण हा आपण बारीकच करून घेणार आहोत. तर आता हे मिक्सरला फिरवून मी हा रवा अगदी बारीक असा करून घेतला आहे. आता हा बारीक केलेला रवा मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी 2 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालते. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होते. यानंतर यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर गव्हाच्या पिठामुळे रव्याला बाइंडिंग येईल. आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये आता मीठ घालायचं आहे. आता यामध्ये दही घालायचं आहे. तर इथे मी 1 कप दही घेतलं आहे. दही आधी थोडंसं मी फेटून घेतलं. हे सगळं यामध्ये घालायचं आहे. यानंतर आता यामध्ये पाणी घालूया. तर इथे दह्याच्या कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे. आधी मी अर्धा कप पाणी घातलं. मिक्स करूया. पुन्हा यामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आहे, त्यातलं थोडंसं घालते. तर नेहमीच्या डोशाच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता इथे एका विस्करने असं छान हे फेटून घ्यायचं, म्हणजे रवा आणि पाणी दही सगळं छान एकजीव होतं. हे पहा असं आहे. आता हे आपल्याला झाकून 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर हे पीठ आपलं थोडंसं घट्ट झालं आहे आणि डोसा बनवण्यासाठी अगदी परफेक्ट झालं आहे. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण इन्स्टंट डोसे बनवतो आहे, त्यामुळे यामध्ये बेकिंग सोडा घालावा लागतो. तुम्हाला जर वेळ असेल आणि तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर हे पीठ तुम्ही 4 ते 5 तास फर्मेंट केल्यानंतर डोसे बनवू शकता. इथे मी तवा गरम करून घेतला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तवा अगदी मस्त असा गरम करून घ्यायचा. एक्स्ट्राचं तेल असं टिश्यू पेपरने मी पुसून घेतलं. आता सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि डोसा याचा पसरवून घ्यायचा आहे. तर अगदी सहज तुम्ही याचा डोसा पसरवू शकता. पहिल्यांदा जरी डोसा बनवत असाल तरी अगदी व्यवस्थित याचा डोसा बनवता येतो. तर इथे मी डोसा पसरवून घेतला आहे. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. वरच्या बाजूने डोसा ड्राय झाला की याला आपल्याला तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे. तर इथे मी तेल लावून घेते आणि आता डोसा आपण कुरकुरीत करून घेऊया. तर इथे पाहू शकता डोसा ब्राऊन झाला आहे, छान कुरकुरीत झाला आहे. तर इथे आपण डोसा काढून घेऊया. इथे आता मी आणखी एक डोसा बनवून घेतला आहे. यावरती शेजवान चटणी मी पसरवून घेतली. यावरती थोडासा कांदा, कोथिंबीर पसरवून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे किसलेला पनीर, चीज घालू शकता. तर इथे डोसा हा तयार आहे. तर ही होती आपली चौथी अशी मस्त नाश्त्याची रेसिपी. तर आजच्या सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.